नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पुरवठा निरीक्षक ऑनलाईन भरती परीक्षेतील सामान्य ज्ञान म्हणजे जीकेची प्रश्नोत्तरे पाहत आहोत. यावरचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे. याच्या आधीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतातील सगळ्यात पहिला आण्विक प्रकल्प कोठे स्थित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तारापूर. तर बघा, भारतामधला सगळ्यात पहिला जो आण्विक प्रकल्प आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या साली लोकायुक्त संस्थेची स्थापना झाली? लोकायुक्त संस्थेची स्थापना, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1972. तर महाराष्ट्रामध्ये 1972 साली किंवा यावर्षी लोकायुक्त संस्थेची स्थापना झालेली आहे. पुढे, शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या आरमाराचे प्रमुख कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कान्होजी आंग्रे. तर कान्होजी आंग्रे हे शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या आरमाराचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न, डॅश हे पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचे स्मृतीस्थळ आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 इंडिया गेट. तर बघा, इंडिया गेट जे आहे ते भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे, जे की पहिल्या महायुद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचं एक स्मृतीस्थळ आहे. तर हे इंडिया गेट कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर इंडिया गेट जे आहे ते दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि या इंडिया गेटची जी रचना आहे ती एडविन ल्युटेन्स यांनी केली होती. हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढचा प्रश्न, संपूर्ण महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या 1818च्या तिसऱ्या ब्रिटिश मराठा लढाईत ब्रिटिशांनी कोणाचा पराभव केला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बाजीराव दुसरा. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या 1818च्या तिसऱ्या ब्रिटिश मराठा लढाईमध्ये ब्रिटिशांनी बाजीराव दुसरा यांचा पराभव केलेला होता. पुढे, कोणता दिवस जागतिक सुनामी जागरण दिन म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 5 नोव्हेंबर. तर 5 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो जागतिक सुनामी जागरण दिन म्हणून ओळखला जातो. पुढे, पाचवा किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या 1911च्या भारत भेटीसाठी अपोलो बंदरावर कोणत्या वास्तूची निर्मिती केली गेली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गेटवे ऑफ इंडिया. तर पाचवा किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या 1911च्या भारत भेटीसाठी अपोलो बंदरावर गेटवे ऑफ इंडिया या वास्तूची निर्मिती केली गेली होती. तर हे गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर ते मुंबई या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे. इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडियामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. इंडिया गेट जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे आणि गेटवे ऑफ इंडिया जर म्हटलं तर ते मुंबई या ठिकाणी आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता नवीकरणीय संसाधन ऊर्जा स्रोत नाही म्हटलेले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अणुऊर्जा. तर बघा, नवीकरणीय संसाधन ऊर्जा स्रोत म्हणजे काय? असे ऊर्जा स्रोत जे कधीही संपत नाहीत आणि जे पुन्हा नव्याने विविध स्वरूपामध्ये वापरले जाऊ शकतात. जसं की पवनचक्की, लाटाची ऊर्जा, सौरघट हे जे ऊर्जा स्रोत आहेत ते कधीही संपत नाहीत. याचा पुन्हा नव्याने वापर केला जाऊ शकतो. म्हणजे हे तीनही जे ऊर्जा स्रोत आहेत ते कसे आहेत? तर नवीकरणीय संसाधन ऊर्जा स्रोत आहेत. यालाच अपारंपरिक ऊर्जा स्रोत असं सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. नवीकरणीय यालाच अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. याच्या उलट अनवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणजे काय? अनवीकरणीय किंवा यालाच पारंपरिक ऊर्जा स्रोत असं सुद्धा म्हणतात. तर अनवीकरणीय किंवा पारंपरिक ऊर्जा स्रोत जे असतात ते कधीतरी संपणारे असतात आणि ते पुन्हा लवकर नव्याने निर्माण करता येत नाहीत. जसं की अणुऊर्जा. तर हा अणुऊर्जा जो आहे तो नवीकरणीय नाही तर अनवीकरणीय किंवा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मृत्युंजयकार या टोपण नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी लेखक कोण आहेत ज्यांनी मृत्युंजय ही मराठी कादंबरी लिहिली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शिवाजी सावंत. तर मृत्युंजयकार या टोपण नावाने ओळखले जाणारे जे प्रसिद्ध मराठी लेखक आहेत ते कोण आहेत? तर शिवाजी सावंत आहेत, ज्यांनी मृत्युंजय ही मराठी कादंबरी लिहिलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक यांची प्रसिद्ध असणारी कादंबरी आहे ती म्हणजे छावा. छावा ही कोणाची आहे? तर ती सुद्धा शिवाजी सावंत यांचीच कादंबरी आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे, रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण आहेत? रामकृष्ण मिशनचे संस्थापक विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद जे आहेत ते रामकृष्ण मिशनचे संस्थापक आहेत. तर बघा, स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये या रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही म्हटलेले? कृष्णा, कावेरी, गोदावरी, नर्मदा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कावेरी.
तर बघा पहिलंच ऑप्शन आहे कृष्णा. कृष्णा ही जी नदी आहे ती महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहणारी नदी आहे. गोदावरी जी आहे ती महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते. तर नर्मदा जी नदी आहे ती महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यामधून वाहते. म्हणजे कृष्णा, गोदावरी आणि नर्मदा या ज्या 3 नद्या आहेत या तीनही नद्या महाराष्ट्रामधून वाहतात, परंतु कावेरी ही जी नदी आहे ती महाराष्ट्रामधून वाहत नाही. तर ती कोणत्या राज्यामधून वाहते? तर कावेरी जी नदी आहे ती तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामधून वाहते. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे नाव काय आहे? राज्य प्राणी विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शेकरू. तर शेकरू हे महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे नाव आहे. तर बघा इथे ही जी माहिती दिलेली आहे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. तर बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणजेच राज्य पशु जर विचारलं तर तो आहे शेकरू, आताच आपण पाहिलं. राज्य पक्षी जर विचारलं तर तो आहे हरियाल. राज्य फुल जर विचारलं तर ते आहे तामन, याला जारूल किंवा मोठा बोंडारा म्हटलं जातं. राज्य वृक्ष जर विचारला तर तो आहे आंबा. राज्य फुलपाखरू जर विचारलं तर ते आहे ब्लू मॉर्मन. आणि महाराष्ट्राचे राज्य गीत जर म्हटलं तर ते आहे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तर ही माहिती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, भारताची पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर पासून कोणत्या रेल्वे स्थानकापर्यंत धावली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ठाणे. तर बघा भारताची जी पहिली प्रवासी रेल्वे धावली होती ती बोरीबंदर, मुंबई पासून ठाणे या रेल्वे स्थानकापर्यंत धावली होती. कधी धावली होती? तर 16 एप्रिल 1853 धावली होती. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, 16 एप्रिल 1853. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जमिनीवरील पर्यावरण संस्था नाही म्हटलेले? जंगल, वाळवंट, मत्स्यालय, गवताळ प्रदेश. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मत्स्यालय. तर बघा जंगल, वाळवंट आणि गवताळ प्रदेश या ज्या आहेत त्या जमिनीवरील पर्यावरण संस्था आहेत, परंतु मत्स्यालय ही जमिनीवरील पर्यावरण संस्था नाही, कारण की मत्स्यालयाची निर्मिती जी आहे ती पाण्यामध्ये केली जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिले? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बघा एनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती व्यवस्थेचं निर्मूलन हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. पुढे 1881 मध्ये केसरी हे मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बाळ गंगाधर टिळक. तर बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 मध्ये केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्याचबरोबर मराठा हे वृत्तपत्र सुद्धा बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले होते. म्हणजे केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले होते. त्यामधलं केसरी हे जे वृत्तपत्र होतं ते मराठी या भाषेतील होतं आणि मराठा हे जे वृत्तपत्र होतं ते इंग्रजी या भाषेतील होतं. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही? तर बघा 4ही पर्याय व्यवस्थित पाहिजेत आणि यापैकी कोणता व्याघ्र प्रकल्प नाही ते सांगायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कर्नाळा. तर कर्नाळा हे व्याघ्र प्रकल्प नाही, तर ते काय आहे? पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा हे काय आहे? पक्षी अभयारण्य आहे, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे हे 3 काय आहेत? तर व्याघ्र प्रकल्प आहेत. तर बघा महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत? तर ते आहेत 6. महाराष्ट्रामध्ये टोटल 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामधला पहिला आहे ताडोबा अंधारी, जो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट, जो की अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. तिसरा व्याघ्र प्रकल्प आहे नवेगाव नागझिरा, जो की भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये हा व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. चौथा जो आहे तो म्हणजे पेंच. तर पेंच हा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. 5वा व्याघ्र प्रकल्प आहे सह्याद्री. तर सह्याद्री हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. 6वा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे बोर. तर बोर हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे टोटल 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळात मराठी राज्याची राजधानी कोणती होती? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रायगड. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी राज्याची राजधानी रायगड ही होती. पुढचा प्रश्न, मुंबई शहर पूर्वी किती बेटांचा भाग होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 7. तर मुंबई शहर पूर्वी 7 बेटांचा भाग होते. म्हणजे 7 बेटांचे शहर असं या मुंबई शहराला म्हटलं जातं. तर बघा हे 7 बेटं कोणते त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर पहिलं आहे माहीम, दुसरं परळ, तिसरं वरळी, चौथं माझगाव, 5वं मुंबई, 6वं कुलाबा आणि 7वं छोटा कुलाबा. अशा प्रकारे त्या 7 बेटांची नावे आहेत. पुढचा प्रश्न पहा लास्ट, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1960. तर बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे ती 1 मे 1960ला झालेली आहे आणि त्यामुळेच 1 मे हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.
ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतले प्रश्न इथे संपलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.